मित्रांनो, आपण ज्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये बघितलेलं आहे, काय आहे या पाण्यात, याबद्दल आपण थोडीशी सविस्तर चर्चा करणार आहोत. या थंबनेलमध्ये जी बॉटल दाखवलेली आहे, आपण ज्यावेळेस बाहेर कुठे फिरायला जातो, हॉटेलमध्ये जातो, अशा अनेक ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी आपण जात असतो, त्यावेळेस ही पाण्याची बॉटल आपण खरेदी करतो आणि ती बॉटल घेतल्यानंतर तुम्ही त्या बॉटलवरती कधी काय लेबल लावलेलं आहे, पाणी कोणत्या क्वालिटीचं आहे, पाण्याला एक्सपायरी डेट असते का, पाण्याचा pH किती असतो, त्याच्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण किती असतं, हे सर्व आपण बघत नाही. आता थोडक्यात जाणून घेऊया, ही जी पाण्याची जी बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये पाणी येतं कुठून? विहीर असेल किंवा बोरवेल असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्समधून त्याच्यावरती ऑस्मॉसिस प्युरिफिकेशनची जी प्रोसेस असते, RO, त्या प्रोसेसच्या माध्यमातून त्या पाण्याला योग्य प्रकारे फिल्टर केलं जातं. फिल्टर केलेलं पाणी त्या बॉटलमध्ये भरलं जातं. परंतु ज्यावेळेस फिल्ट्रेशनची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या पाण्यातील जे क्षार असतात, जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि अतिशय उपयुक्त असतात, ते सर्व क्षार नाहीसे होतात. मग परत त्याच्यावरती कृत्रिमरित्या प्रोसेस केली जाते आणि त्या प्रोसेसच्या माध्यमातून पुन्हा त्याच्यामध्ये क्षार ॲड केले जातात आणि ती बॉटल पॅक केली जाते. त्या पाण्याला कोणत्याही प्रकारचा कलर नसतो, त्या पाण्याला कोणत्याही प्रकारचा ओडर म्हणजे वास नसतो. पाणी कधीही एक्सपायर होत नाही, परंतु पाणी ज्या बॉटलमध्ये टाकलेलं आहे, त्या बॉटलच्या प्लॅस्टिकच्या लिचिंगमुळं त्या पाण्याला एक्सपायरी डेट किंवा त्या बॉटलला एक्सपायरी डेट दिली जाते. पाण्याचा pH किती असावा? तुमच्या रक्ताचा जो pH आहे, तो pH असतो आपला 7.5%. तर पाण्याचा जो pH आहे, तो 6.5 ते 8.5% नियर अबाउट असणं गरजेचं आहे. जर पाणी जास्त ॲसिडिक असेल, जास्त आम्लधर्मी असेल, तर आपणाला पचनाचा त्रास होऊ शकतो किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो, ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी पाण्याचा pH असणं अतिशय योग्य, ॲसिडिक असणं, बेसिक असणं, न्यूट्रल असणं, हे पण पाहणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्यामध्ये जे मिनरल्स असतात, क्षार असतात, ते क्षार आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात. पोटॅशियम असेल, त्याच्यानंतर कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, हे क्षार अतिशय महत्त्वाचे असतात. मिनरलच्या दृष्टीने त्याचा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मायक्रोब्स, इशर्शिया कोलाई, त्यानंतर सुडोमोनास, अशा प्रकारचे मायक्रोब्स नसावे. फ्री फ्रॉम मायक्रोब्स ते पाणी असणं आवश्यक आहे. जर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जर मायक्रोब्स किंवा काही अवेलेबल असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पोटाचा त्रास होऊ शकतो, इंटेस्टिनलचा इन्फेक्शन होऊ शकतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होत राहतात. पाण्याचा जो TDS आहे, तो TDS किती असावा? पाण्याचा TDS म्हणजे काय असतं, की पाण्यामध्ये तुमच्या शुद्धतेचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे क्षार किती प्रमाणामध्ये आहेत किंवा कसं आहे, हे सर्व पाहणं अतिशय गरजेचं आहे. या सर्व गोष्टी पाहून तुम्ही ती बॉटल घ्या. त्यानंतर अधूनमधून ज्यावेळेस वेळ मिळेल किंवा आपण ज्यावेळेस एखादी वस्तू घ्यायला जातो, त्यावेळेस ISO स्टँडर्ड्स आहे का, या सर्व गोष्टी चेक करा. त्याच्यावरती प्राईस किती आहे हे तपासा. पाण्याची गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. एकदा वापरलेली बॉटल पाणी पिल्यानंतर पुन्हा ती बॉटल वापरू नका. ती बॉटल मोल्ड करून फेकून द्या. धन्यवाद.